नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी 500 होमगार्ड तैनात करण्यात आले। नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी लातूरहून 500 होमगार्ड तैनात करण्यात आले, अशी माहिती होमगार्डचे अधिकारी राजेंद्र पाशे साहेब यांनी दिली। त्यांच्या वतीने होमगार्डांचा सन्मानही करण्यात आला। श्री चंद्रकांत सोनवणे, प्रभारी तालुका, GD सूर्यवंशी, विजय आडे या ठिकाणी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी तुकाराम जोगदंड। प्रथमतः नाव सांगा आणि आपली पोस्टिंग सांगा। सर, माझं नाव राजेंद्र ज्ञानोबा पाचंगे, लातूर पथक ही कल्पना एक मुनिक आहे। आणि त्याचं जे आपलं हे परेडमध्ये आम्ही सूचना दिलेली आहे, उद्या इलेक्शन बंदोबस्त आहे लोकसभेचा। त्या लोकसभेच्या बंदोबस्तमध्ये आम्ही नांदेड रवानगी होणार आहे 550 लोक। महत्त्वाचा मुद्दा असा आहे सर मान्यमध्ये की आमच्या होमगार्डचं एक स्वयं म्हणजे निष्काम सेवक म्हणून आम्ही काम करतो आहे। आणि या निष्काम सेवेतून आम्हाला जे काही मानधन मिळाले आहे ते मानधनातून आम्ही आमचा स्वयं घर खर्च करून सध्या आम्ही जातो आहे। आणि सगळे प्रकरणी आम्हाला यांनी नंतर मानधन दिले जाते आम्हाला। ज्या ठिकाणी लोकसभा असेल, विधानसभा असेल किंवा कुठले गणपती उत्सव असतील किंवा कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असतील, अशा ठिकाणी ज्यावेळेस तुमचे महाराष्ट्रातले लातूरचे असतील कुठलेही होमगार्ड ज्यावेळेस कुठं त्या ठिकाणी पाठवले जातात, त्या ठिकाणी जसं पोलीस डिपार्टमेंटला ज्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला जसे त्यांचे राहण्याचे खाण्याचे काही जे काही असतील त्यांचे जे TAD जो असतो ते तो त्यांना भेटतो, तसा आपल्या होमगार्डला भेटतो का? मान्यमध्ये सर ते काही आपल्याला मिळत नाही। जे काय पोलिसच्या दर्जाप्रमाणे आम्ही काम करतो, पोलिसच्या खांद्याला खांद्याला लावून काम करतो। परंतु ज्यावेळेस आम्ही काम करतो 12 घंटे आणि आम्हाला मानधन मिळतं ते 670 रुपये। या 670मध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचं नगदी दिली जात नाही। आणि मोदी साहेब 3-4 महिने लागतात पैसे द्यायला। आणि तात्काळ याची मंजुरी बंदोबस्त संपल्यासुद्धा लगेच मिळालं तर खूप चांगलं होईल। आणि येणाऱ्या बंदोबस्तमध्ये आम्हाला सर्व खर्चाने जावं लागलं आहे। आणि सध्या शासन आमच्याकडे जाण्यासाठी सध्या पैसे देत नाही। आम्ही तर काय खावे, आमचे लेकरं बाळे सगळे उपाशी घेऊन आमची काय दैनंदिन रोजंदारी आहे, त्या रोजंदारीला आम्ही विराम देऊन आम्ही इकडे बंदोबस्ताला येतो आहे। आणि जर बंदोबस्त टाळला गेला तर आम्हाला आमच्या कडक कारवाई करण्याचे आदेश दिले जातात। मोदी साहेब आमच्याकडे खूप अन्याय होत आहे आणि शासनाने याच्याकडे लक्ष दिलेले नाही आतापर्यंत। तर आमचं म्हणणं आहे आम्ही निष्काम सेवा पण ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस आम्ही प्रेरित होतो देशसेवेसाठी। त्या देशसेवा आमच्याकडून घडते बाबा ही आनंदात होऊन आम्ही आमच्या घरामध्ये ही करत नाही। दुसरा प्रश्न आणि दुसरी गोष्ट आहे, शासनाने 180 दिवस आम्हाला कंटिन्यू काम देण्याचं मंजूर केलं होतं पार्लमेंटमध्ये। त्यान्वये आता पण त्याची अंमलबजावणी झालेली नाही। आम्हाला कोपऱ्याला गुळ लावण्याचा प्रयत्न चालू आहे। बरं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही आतापर्यंत खूप आंदोलनं केली असतील, आंदोलनं झाली हे झाली आणि आंदोलन करून सुद्धा आतापर्यंत की प्रशासनानं तुम्हाला कायमस्वरूपी शासनाकडून कायमस्वरूपी करून घेण्यासाठी हे आतापर्यंत तुमच्याकडून किंवा तुमच्या अधिकाऱ्याकडून किंवा ह्याच्याकडून आतापर्यंत प्रयत्न झालेत का? माननीय मोदी साहेब असं आहे की एक नागपूरचे का चंद्रपूरचे माननीय डॉक्टर प्रतापरावजी मोहिते पाटील यांनी आंदोलन केले होते साखळी उपोषण पद्धतीने। त्यांनी बऱ्याचशा मागण्या ठेवल्या तर 300 दिवस द्यावे आणि मानधन वाढ व्हावी, 7वं वेतन आयोग त्यांना पगार देण्यात यावा। परंतु त्यांच्या आंदोलनाला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही। ते मिळालं नाही म्हणून माननीय जळगावचे महेंद्र पाटील यांनी आंदोलन केलं। तर त्या अनुषंगाने त्यांनी शासनाने लक्ष दिलं नाही। तरी लक्ष द्यावं आमच्या सामान्य होमगार्डला। सामान्य होमगार्ड म्हणजे हा देशभक्तीप्रमाणे येतो आणि तो कोणत्याही प्रकारची आशा न करता काम करतो। परंतु एक महत्त्वाचा मुद्दा आहे माननीय मोदी साहेब की त्याचा प्रपंच कसा चालावा हे त्याच्याकडे कुणी शासनाने लक्ष दिलेलं नाही। शेवटचा प्रश्न असा आहे की आतापर्यंत आपण जे काही मागण्या केल्या त्या प्रशासनाकडे काही म्हणजे वरच्या लेवलला मागण्या केल्या होत्या, त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढची आपली भूमिका काय राहील? माननीय मोदी साहेब, आम्ही निष्काम सेवक असल्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं आंदोलन वगैरे करता येत नाही असे नियम अटी दिलेले आहे। त्याचं कारण असं आहे की आम्ही इतर लोकांना आमच्या समस्या सांगून त्यांनी आमच्या विरोधात शासनाचा लढाई केली जाते तेव्हा मिळतं। धन्यवाद सर।